तर फायनली खूप वेळा टाइम असं वाट बघितल्यानंतर आपल्याला पहिली ऑर्डर पडली. बोलो, लाइक करो, सब्सक्राइब करो. बोलो. अरे बोलो तो. बोलो जल्दी बोलो. गोर गरीब का मदद कर रहे हैं हम लोग, जल्दी बोलो. अरे यार क्या मदद करे तुम. खिचो. खिचो. तर नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे 1 नाईट झोमॅटो डिलिव्हरी चॅलेंज. आता तुम्हाला वाटत असेल की ब्लिंकिटचं शर्ट घालून तू झोमॅटो कसं मारणार, तर आपल्याकडे झोमॅटोची आयडी नवीन आहे आपली, आपण खास या व्हिडिओसाठी बनवलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे शर्ट नव्हता, तर आपल्या ब्लिंकिटचा शर्ट कुणाकडून तरी घेतलेला आहे मागून. तर या व्हिडिओमध्ये आपण नाईटभर आता डिलिव्हरी मारणार आहे आणि त्यातून आपल्याला जेवढे काही पैसे भेटतील त्यात आपले थोडे पैसे घालून आपण 1-2 दिवसांनी जे गरजूमंद लोक असतात किंवा जे गरीब लोक असतात त्यांची आपण मदत करणार आहे. तर चला आपण या व्हिडिओमध्ये बघूया की आपण किती कमवतो एका नाईट मध्ये. आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉयज असतात त्यांचं लाईफ कशी असते, त्यांना काय प्रॉब्लेम येतात ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण सुरुवात करूया या व्हिडिओला. आज आपण या चॅलेंजची सुरुवात करणार आहे आणि आज आपल्या सोबत आहे रोहन भाऊ. तर रोहन भाऊ आपल्या सोबत असणार आहे कारण आपण एकटा तर मारू शकत नाही, कारण रिस्क आहेत, कुत्रे ते असतात. तर चला आपण आपली आयडी लॉग इन करूया आणि ऑनलाईन जाऊया. तर बघू आपल्याला किती ऑर्डर पडते. आपली आयडी लॉग इन केलेली आहे आणि आपण ऑनलाईन सुद्धा गेलेलं आहे. तर बघू आता किती टायमामध्ये आपल्याला पहिली ऑर्डर पडते आणि किती रुपयाची आणि किती किलोमीटर असेल ते पण आपण बघूया. तर चालू आहे रोहन भाऊ असता बघायला लागलं. तर बघू आता 1 वाजलेले आहेत, बघू आपल्याला कोणती ऑर्डर पडते तुम्हाला सांगतो. आता इथं आपल्याला थांबून 5 मिनिटं झालेले आहेत, अजून तरी एक पण ऑर्डर पडली नाही. आणि मला वाटतं इथले रेस्टॉरंट सगळे बंद आहेत त्यामुळे ते ऑर्डर पडत नसेल. तर आपण पुढे असं गाडीवरून जाऊ सावकाश. तर बघू आपल्याला तिथे पडतेत का. जाता जाता पडले की मी तुम्हाला नक्कीच. असं वाट बघितल्यानंतर आपल्याला पहिली ऑर्डर पडलेली आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. हॉटेल प्रियंका आहे म्हण. तर आपण आधी हॉटेल प्रियंकाला जाऊ आणि तिथनं पिकअप करू आणि त्यानंतर जिथं डिलिव्हर करायचं ते डिलिव्हर करू. बघू आपल्याला एका ऑर्डरला किती पैसे देत आहे. आणि किलोमीटर लांब नाही आहे, इथून 1 किलोमीटर जायचं आपल्याला ते ऑर्डर घेण्यासाठी. तर चला आता फायनली आपण आलेलो आहे प्रियंका हॉटेल. वगैरे हे प्रियंका हॉटेल आहे, इथनं आपल्याला आतमध्ये जाऊन ऑर्डर घेऊन यायचं आहे. चला आपण ऑर्डर घेऊन येऊ. ऑर्डर लेना है. इससे क्या होता है. ये ब्लॉगिंग है अपना. बोलो, लाइक करो, सब्सक्राइब करो. बोलो. बोलो. अरे बोलो तो. बोलो जल्दी बोलो. गोर गरीब का मदद कर रहे हैं हम लोग, जल्दी बोलो. अरे यार क्या मदद करे तुम. तुम लाइक करो बोलो, खाली लाइक करो खाली बोलो, बोलो. लाइक करो बोलो. तुम्हारे कम से कम 1 लाख लोग देखते हैं अभी. ए बाबा जाओ यार कुछ भी. तर चला आपण थांबा, कॅमेरा बंद करतो, आपल्याला तर आतमध्ये जायचं. फायनली आपण ऑर्डर घेतलेलं आणि आपल्याला या लोकेशनवर नेऊन द्यायचं आहे. एवढे ऑर्डर आहे. आता हे ऑर्डर घेऊन गप जायचं का, घरी खाऊन झोपू जाऊन डायरेक्ट. आता आपल्याला जायचं आहे 1 किलोमीटर आणि त्याचे आपल्याला किती पैसे देतात तुम्हाला सांगतो. तर चला. 75 years later. फायनली आपण लोकेशनवर आलेलो आहे. लोकेशन तुम्ही बघू शकता. तिथे आता सध्या आपण लोकेशनवर आलेलो आहे. तर चला आपण इथे रिच ड्रॉप करू आणि त्यांना कॉल करू, बाहेर यायला सांगू आणि त्यानंतर आपल्याला किती पैसे भेटतात तुम्हाला दाखवतो. खिचो. खिचो. एक ऑर्डर आपण पिशवीत घातलेले आहे. आता तुम्हाला दाखवतो आपल्याला एक ऑर्डरची किती कॅन्सल करा. बरोबर. फायनल आपल्याला 28 रुपये भेटलेले एक ऑर्डरचे. परत एक ऑर्डर पडलेले आहे आपल्याला. परत प्रियंका हॉटेलचीच ऑर्डर पडलेली आहे. चला चलो चला चला लवकर चला. पैशाचा पाऊस पडायला सध्या. परत एक ऑर्डर पडलेले आहेत प्रियंका हॉटेलचीच. रिक्वेस्टेड पिकअप. चल. नाही नाही नाही, तिथे गेल्यावर तिथे करायचं. गेल्यावर चालत असते का. परत आपण आलेलो आहे हॉटेल प्रियंकापाशी आणि ऑर्डर गेटिंग ट्रिप आहे. तर ऑर्डर अजून रेडी झाली नाही त्यामुळे आपण आत जात नाही. जेव्हा इथे रेडी म्हणून दाखवते तेव्हा आपण आतमध्ये जाऊ.
आणि नंतर आपण डिलिव्हरी करायला जातो. आपण पैसे कसं उडवतो 15, 20, 30 आपल्याला काय वाटत नाही. काही वाटत पण नाही. जेव्हा कमवतो तो 50 म्हटलं तर किती वाटतं. ते कळालं आतापर्यंत आम्ही जवळजवळ तास दीड तास झालं फिरतोय. फक्त 28 रुपये कमवला आणि आता 58 रुपयाचा ऑर्डर पडलाय. आणि आपले खर्च किती झाला आल्यापासून. आता 100-150 रुपये आमचे खर्च झाले आता. पण आपण त्यामध्ये नाही पकडणार, ते कटबीट नाही करणार. जेवढे होते तेवढे तुम्ही मोजा ते किती रुपये होतात. त्यानंतर आपण स्वतः त्यात ऍड करू अजून थोडे. त्यानंतर आपण हे करू. आता आपण जेव्हा दुकानला ते जातो आपण 5-10 रुपयाला एवढं बघत नाही. काय पाहिजे ते घेतो, खर्च करतो उगा. जेव्हा इथं कमवतो ना 5-10 रुपये तेव्हा असं वाटतं ना. तर फायनली ऑर्डर रेडी झालेली आहे. आपल्याला मेसेज आला तर आपण ओके करू. आपल्याला इथून घ्यायचं. 75 years later. फायनली आपण आपली दुसरी ऑर्डर पण सक्सेसफुली डिलिव्हर केलेली आहे. ते भैया तिकडे जातात, दिसायला का नाही माहिती नाही. तुम्ही थोडं झूम करून हो का. आणि ही ऑर्डर आपल्याला होती 5 किलोमीटर आणि आपण आता त्याला डिलिव्हर केलेलं आहे. तर बघू आपल्याला किती पैसे देतात आपण. तर आपल्याला दिलेलं आहे 53 रुपये. 5 किलोमीटर आलेले, ते पण असल्या अंधारामध्ये. ते पण कुत्र्यांपासून वाचून वाचून आलेले. काय बोलावं. 2 वाजता ते पण कमीत कमी 100 रुपये तरी द्यावं लागतंय. आणि आउट ऑफ सोलापूर इकडं पूर्ण बाहेर आलं तेव्हा दिलं 50. आता पेट्रोल खाल्लं असेल 20-30चं. अवघड आहे, लाईफ अवघड आहे. आपल्याला वाटतंय झोमॅटोचं जीवन नाही रे बाबा, नाही परवडत. आता कुठे मी माझी दुसरी ऑर्डर डिलिव्हर केलं होतो, पण त्यामध्ये पण मला एवढे काही प्रॉब्लेम येत होते की काय सांगू तुम्हाला. सुरुवातीला चॅलेंज घेताना वाटलं होतं की सगळं एकदम सोपं असेल, पण जशी मी दुसरी ऑर्डर माझी डिलिव्हर केलो त्यानंतर वाटायला लागलं की नको, हे सगळं सोडावं आणि घरी निघून जावं गपचूप. आता जेव्हा आपण झोमॅटो ब्लिंकिट वरनं काहीतरी डिलिव्हरी करतो आणि डिलिव्हरी बॉय जरा उशिरा येतो तेव्हा आपण त्याच्यावर वराडतो, त्याला काहीतरी बोलतो, पण तो कसल्या अडचणीतून कसले रस्ते पार करत आपल्यापर्यंत आलेला असतो हे आपल्याला काहीच माहिती नसतं. आता फायनली आपले 2 ऑर्डर आपण कंप्लीट केलेले आहेत. आता तिसरी ऑर्डर आपल्याला अजून पडली नाही, त्यामुळे आपण इथं बसायला आलेलो आहे. तर आपण थोडा बसू आणि वाट बघू आपल्याला तिसरी ऑर्डर कधी पडते. हो पडले तिसरी ऑर्डर पडले. कुठे जायचं. सोलापूर एक्सप्रेस. ए बापरे, स्टेशन इथंच आहे. ओके चला चला. मिळाली तिसरी ऑर्डर. पैसे थोडे कमी 28 रुपये द्यायला, पण तिथल्या तिथं द्यायचं काय विषय ना. नॉट बॅड. आणि ते स्टेशन पाशी आपल्याला जी गोष्ट पाहिजे ते भेटते. तर चला निघू आपण. आम्ही आणि चहाबद्दल बोलतोय. आणि आता एक किस्सा झाला तुम्हाला सांगतो. आता आम्ही तिकडून शेरगीवरून येत होतो, आमच्या मागे 2 कुत्रे लागले आणि एक कुत्रा इथं पकडला. हो का, असं मागणं पकडलं एक कुत्रा आणि दुसरा कुत्रा माझ्या पॅन्टला पकडलं इथं. हो का, पॅन्ट माझी इथनं फाडलंय. दात लागले नाही आतमध्ये, फक्त इथे हो का दात कसले खूर लागलेत. झोमॅटोला एक विनंती आहे, हे कुत्र्यापासून आम्हाला सावध करा फक्त. फुल पैसे कमवू आम्ही. आता मी तुम्हाला डिलिव्हरी बॉयची काही अडचणी सांगतच होतो, तेवढ्यात ही एक अडचण आहे की मेन हे कुत्रे रात्रीच्या टाइमला एवढे काही कुत्रे असतात आणि ते आपल्यावर अटॅक करताना विचार सुद्धा करत नाहीत. आणि त्याच्यामुळे काही शिल्लक पैसे कमवण्यासाठी आपण आपला जीव धोक्यात घालावा लागतो. आपण पटकन ती घेऊ ऑर्डर आणि तिथल्या तिथं देऊ. 28 रुपये भेटतात, मजा करू. चला आपण फायनली आलेलो आहे हॉटेल पाशी. आता हे हॉटेल आहे आपल्या स्टेशन पाशीचं हॉटेल. तर आपण जाऊ आतमध्ये ना ऑर्डर घेऊ. चला. ऑर्डर अजून तयार झालेलं नाही आहे. ऑर्डर गेटिंग प्रिपेअर्ड म्हणा लागलाय. मी काय का मागवलं बघा. चिकन फ्राईड राईस, चिकन लॉलीपॉप ड्राय हाफ, शेजवान चटणी एक्स्ट्रा. हो बनवतो, जल्दी बनवतो. तर फायनली आम्ही आमची तिसरी ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी त्या स्पॉटला आलो होतो, पण ते माझं कॉलच उचलत नव्हते. पण जेव्हा नंतर त्यांनी कॉल उचलले ते बोलतात की आमचं लोकेशन हे नाही आहे, लोकेशन ते आहे, हे आहे, ते आहे, असं म्हणून ते आम्हाला 5-10 मिनिटं तिथेच गोल 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 फिरवले. माझ्या मते ते ड्रिंक केले असतील. आणि जेव्हा मी झोमॅटोला कॉल केलो आणि मी त्यांना बोललो की ते माझं कॉल उचलत नाहीत आणि ते लोकेशन मला सारखं असं बदलून सांगायला लागलेत आणि ते ड्रिंक केलेत वाटतं. आणि जेव्हा ते माझं कॉल उचलले ते मला धमकी द्यायला लागले की तू कॅन्सल कर डिलिव्हरी,
तू इथून जा निघून, तुला द्यायचं नसेल तर कॅन्सल करून टाक. मग मी लगेच झोमॅटोला कॉल केलो आणि मी त्यांना बोललो की हे ड्रिंक वगैरे केलेत आणि यांनी बोलालेत की कॅन्सल करा ऑर्डर. तर मी बोललो की त्यांना कॅन्सल करून टाका. झोमॅटोवाले बोलले 1-2 मिनिटं थांबा, मी कॉन्फरन्सवर घेतो त्यांना कस्टमरला. आणि जेव्हा ते कॉन्फरन्सवर घेतले तेव्हा ते बोलतात की नाही लोकेशन माझं हेच आहे, द्या आणून इथे समोर. आता आपण एक ऑर्डर घेतली होती, आता तुम्हाला दाखवलं असेल. त्या हॉटेलमधून आपण ऑर्डर घेतली होती आणि आपल्याला इथे 1 किलोमीटर द्यायचं होतं. आणि इथे आम्ही थांबून गेलो अपार्टमेंट पैसे, तुम्हाला दाखवलो मी आल्या आणि त्यांना फोन केलो. त्याने म्हणतात हे लोकेशन आहे, इकडे ये तिकडे ये. आता मला माहीत नाही त्याने ड्रिंक केलेत का नाही, ते एवढं मला माहिती नाही. पण इथं थांबून कॉल केलो त्याने, उगं गोल फिरवले आणि शेवटी कॉल करून नंतर परत बोलवले आणि मग घेतले. नाही म्हटलं तरी आमचा अर्धा तास ह्याच्यातच गेला. आता विचारू शकता याला टेन्शन आहे. असलं राग आलता ना, पण जाऊ दे म्हटलं, काम आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी करायलो, त्यामुळे मी काय केलो नाही, गरज आहे. सहन केलो. सध्या सध्या गरज आहे आपल्याला, आपल्याला. त्यामुळे आपण काय बोललो नाही. तर जाऊ दे, असले भेटत असतात कस्टमर. पण आपण आता पुढची ऑर्डर बघू, चला निघू. आणि जे डिलिव्हरी बॉयज असते त्यांच्यासोबत असं रोजच घडत असतं. त्यांनी कसं सहन करतात काय माहिती ना बाबा. मला आता एकदा सहन झालं नाही. आता जास्त काय झालं असतं तर फुल पेटले असते भांडणं आणि वाटवीट झालं असतं. पण जाऊ दे, शांत. चला आता आपण पुढची ऑर्डर बघू. 75 years later. आता आपली ती ऑर्डर देऊन झालती आणि लगेच आपल्याला दुसरी ऑर्डर पडली. तर आपण आलो तिथं आता रेस्टॉरंट पाशी. आता त्यांनी कॉल उचली ना, थांबा आपण त्यांना कॉल लावू. कारण आपल्याला लोकेशन इथे भेटत नाही. खरंच सॅल्यूट आहे जे मारतात ना. एक लोकेशन बघ कसलं गल्लीत आहे, काय गल्लीत. पण झोप तर असली आल्या ना रे बाबा, उचल की. आता आम्ही चौथी ऑर्डर पण आमची सक्सेसफुली डिलिव्हर केली होती. आता मोबाईलमध्ये एवढं चार्जिंग नव्हतं, त्यामुळे मी जास्त क्लिप घेतलो नाही. आणि यापुढे मी तुम्हाला सांगतो की किती ऑर्डर झालेत आणि किती अर्निंग झाले ते फक्त. आता फायनली तर 5-10 मिनिटं झाले आपल्याला ऑर्डर पडली नाही, त्यामुळे आपण आलो मेडिकलला. काय तर घेऊ आता थंड. ओ भैया संदलूलू. ओ भैया ओ भैया भैयाला का आवाज जात नाही, भैया का उठत नाही वाटायला लागलंय. एक तर झोप यायला लागले. भैया, ओ भैया, ओ भैया. ओ भैया चाचा, क्यों कुछ होइया. ओ चाचा. ताई मेडिकल वाला उठत नाही, मला तर 100% माहिती आहे. आणि ऑर्डर पण पडी ना, तसल्या झोप यायला लागल्या. आणि वाजत आलेत बी 4 वाजलेत आता. बघू अजून 1 तास जर पडली तर. नाईटला एवढ्या ऑर्डर जास्त पडत नाही, तर डेला जास्त पडतात. तर आपण आता बघावं म्हणून आपण नाईटला केलंय. आपण जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर आपण डेला आपण करू. आपण 24 तास करू. उठला. आता फायनली तर आम्हाला एक पण ऑर्डर पडली नव्हती, त्यामुळे आपला एक जो मित्र सोबत आला होता त्याला झोप यालती, कारण 4 वाजले होते. मग त्याला झोपू घातलो आणि तेवढ्यातच एक ऑर्डर पडली. आता मी पण झोपणारच होतो, पण डोक्यात विचार आला जर मी आता ही ऑर्डर सोडली तर अर्निंग सुद्धा माझी कमी होईल आणि त्यामुळे मला गरीब लोकांना मदत करण्यासाठी पैसे सुद्धा कमी पडतील. त्यामुळे मी एकटा निघालो ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी. आणि ही ऑर्डर पूर्ण केल्यावर मला नाही म्हटलं तरी 70 रुपये तरी देत होता, तर 70 रुपयांची तेवढीच मदत तरी होईल. आता मी लगेच इथनं ऑर्डर पिकअप करतो आणि लगेच जाऊन तिकडे डिलिव्हरी करतो आणि तेवढेच मला 70 रुपये तरी भेटतील. आता या साईडला होम किचन असल्यामुळे मी घरातनं ऑर्डर लगेच पिकअप केलो आणि निघालो तिकडे डिलिव्हरी करण्यासाठी. आता माझ्या डोक्यात
डोक्यात विचार येऊ लागला, मी आज फक्त एक दिवस करतोय तरी मला असं होतंय, जे डेली करत असतील, जे डेली नाईटला किंवा डेला मारत असतील त्यांना तरी कसं होत असेल. तुम्हाला मला एवढीच विनंती करायचं आहे, जेव्हा तुम्ही काहीतरी मागवता किंवा काहीतरी ऑर्डर करता, जेव्हा तुमच्या इथे डिलिव्हरी बॉय येतो त्याला तुमच्याकडून काहीतरी टिप देत जावा. 20, 30, 10 किती होतील तुमच्याकडून तेवढी त्याला टिप देत जावा. आता मी लगेच त्यांच्या ऍड्रेस पर्यंत आलो होतो. आता मी लगेच त्यांना ऑर्डर डिलिव्हर करतो आणि बघतो मला किती अर्निंग होती या ऑर्डर. आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला बोललो होतो की 70 रुपयापर्यंत अर्निंग होईल, तर झाली 70 रुपये अर्निंग आणि लगेच परत एक ऑर्डर पडली. आता मला खरं तर जाऊन झोपायचं होतं, पण म्हटलं आता ही लास्ट ऑर्डर मारावी आणि जेवढे काही अर्निंग होईल तेवढं करून मग मी घरी जावं, कारण आता 5 वाजत आले होते. लगेच मी त्या लोकेशनवर आलो आणि तिथनं ऑर्डर पिकअप केलो आणि निघालोय डिलिव्हरी करण्यासाठी. तर पब्लिक फायनली वाजलेले आहेत 5 सकाळचे आणि आपण सध्या जाणार आहे आता ऑफलाईन. आपण ते आता मागची ऑर्डर डिलिव्हर करून आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. 5:30 वाजलेले आहेत. असली झोप यायला लागले ना कडक. तर पहिला तर आपण जाऊ ऑफलाईन आणि त्यानंतर आज 1 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत मी किती डिलिव्हरी मारलो आणि त्यातून मी किती पैसे कमवलो हे मी तुम्हाला सांगतो झोपून उठल्यावर सकाळी. तर चला, गुड नाईट. तुमच्यासाठी मी 5 मिनटात लगेच उठतो, पण मी आता एक 5-7 तास तर झोपणार आहे. तर चला, बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. तर पब्लिक फायनली मी उठलेलो आहे. आता मी सकाळी 5ला झोपलो होतो आणि डायरेक्ट आज 5-6ला उठलेलो आहे आणि व्हिडिओ एडिट करत बसलो होतो. तर मी तुम्हाला दाखवतो की आपली अर्निंग काल किती झाली होती नाईटला. तर तुम्ही ते बघू शकता. आपण मारलेलो होते 6 ट्रिप. इथं 2-2.5 तास दाखवत आहे, पण आपले झाले होते 4-5 तास आणि अर्निंग होती 309 रुपये. तर कार आपण 4 तासामध्ये 309 रुपये कमवले त्यावरून. आता हे 309 रुपये आणि काल माझ्यासोबत एक मित्र होता, तो एक 200-300 आणि मी एक 500, असं म्हणून एक 1000-1100 होते. आता 1000-1100मध्ये तर आपण एवढं जास्त तर काय मदत करू शकत नाही. तर मी इथे साईडला एक स्कॅनर लावतो. आता हा व्हिडिओ कमीत कमी 10,000 लोक तरी बघतीलच यूट्यूबला. त्यामधले 1000 लोक जरी स्कॅनरला 10 रुपये जरी मारले तर आरामात एक 10,000 रुपये तरी होतील. 10 नाही, कमीत कमी एक 4-5 हजार रुपये जरी झाले तरी खूप आहे. आणि आमच्याकडनं एक 2-3 हजार आम्ही करू. असं करून एक 8-9 हजार रुपये आपण जमा करू आणि त्यानंतर आपण मदत करू कुणाची तर इथे स्कॅनर दिसतंय, त्या स्कॅनरला तुम्हाला होतील तेवढे मारा, पण मारा नक्की. एक 5 रुपये असू दे, 2 रुपये, किती बी असू दे, त्या स्कॅनरला मारा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी एवढे मारलो. तर मी कमेंट लाईक करेन. तर बघू आता किती जण मारतात, काय मारतात. आता आम्ही तर मेहनत करून थोडी कमवलो, थोडे आमच्याकडचे घालू, थोडे तुम्ही पण त्यामध्ये हे करा आणि त्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की मी काय काय मदत केलं होते. आणि तुम्हाला काही आयडिया असतील तर कशा प्रकारे आपण काय मदत करायची ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर टाका, बघू किती होतील तुमच्याकडनं तेवढे ॲडजस्ट करून टाका. तर चला, भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर चला, बाय बाय.